नमस्कार नगरकर, मी शुभांगी. तुम्हालाही हेअर कट शिकायचं आहे पण रिअल क्लायंटवर काम करण्याची भीती वाटते, तर आज आपल्या अकॅडमीमध्ये नेमकं काय चाललं होतं ते तुम्हाला दाखवते. आपल्या अकॅडमीमध्ये सध्या हेअर कट शिकवताना मी फक्त थिअरी किंवा डमीवर प्रॅक्टिस करून थांबत नाही, तर आम्ही मुलींना थेट रिअल हेअर आणि रिअल क्लायंटवर प्रॅक्टिस देतो. उदाहरणार्थ डायमंड हेअर कट असेल तर सर्वात आधी त्याचे योग्य सेक्शनिंग करून घेतले जाते. हेअर कटमध्ये सेक्शनिंग हा खूप महत्वाचा भाग असतो, कारण एकदा सेक्शनिंग समजलं की पुढचं काम म्हणजे फक्त योग्य पद्धतीने सीझर चालवायची. आता सुरुवातीला मी स्वतः हेअर कट करून दाखवते, त्यानंतर मुलींना ते स्टेप बाय स्टेप करून घेते. त्याच्यामुळे त्यांची प्रॅक्टिस पण होते आणि कॉन्फिडन्स पण वाढते. आणि डमीवर प्रॅक्टिस करायला जवळजवळ मी देतच नाही, कारण डमीवर 2-3 वेळा हेअर कट केला तरी रिअल क्लायंटवर तसंच काम करता येईलच असं नाही. रिअल हेअरची जे स्ट्रक्चर असतं, डेन्सिटी असते, ग्रोथ पॅटर्न असतो आणि फुल वेगळा असतो. म्हणूनच जेव्हा मुली रिअल क्लायंटवर काम करतात तेव्हा त्या गोंधळून जात नाहीत. आमची शिकवण्याच्या टेक्निक्सही खूप साध्या आणि सोप्या आहेत. प्रत्येक गोष्ट आम्ही एकदा, दोनदा नाहीतर तब्बल 10 ते 12 वेळा कव्हर करतो, जोपर्यंत ती मुलींची कन्सेप्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत. आजच एक मुलगी तिच्या क्लायंटला घेऊन आली होती. तिला हेअर कलर विषयी थोडीशी अडचण येत होती. मग आम्ही तिला कलर मिक्सिंग पासून सर्व बेसिक समजावून सांगितलं. आमच्या टेक्निक्स इतक्या सोप्या असतात की तिला सगळं खूप छान समजलं आणि तिचा आत्मविश्वासही वाढला. आज पूर्ण दिवस अकॅडमीमध्ये ना हेअर कट प्रॅक्टिस, सेक्शनिंग आणि कटिंग सुरू होतं. प्रत्येक मुलगी मनापासून शिकत होती आणि प्रत्येक स्टेपवर सुधारणा करत होती. याच दरम्यान काही क्लायंट्स असेही आले होते की ज्यांना फक्त माझ्याकडून हेअर कट करून घ्यायचा होता आणि आम्ही 4 नंतर त्यांची अपॉइंटमेंट फिक्स केली होती. आणि मग आला होता एक छोटासा गोड पाहुणा. एका छोट्या बाळाचा हेअर कट करायचा होता. त्यात तिचा बर्थडे होता, त्याच्यामुळे तिला तो हेअर कट करायचा होता. त्याच्या मम्मीने एक फोटो दाखवला आणि अगदी तसाच हेअर कट करायला सांगितलं. पण खरं सांगायचं तर फोटोमधले जे केस आणि समोरच्या व्यक्तीचे केस कधीच सारखे नसतात. हेअर स्ट्रक्चर, हेअर डेन्सिटी, हेअर कलर, फेस शेप आणि हेअर स्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी हेअर कटमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच आम्ही कोणाचाही हेअर कट कॉपी पेस्ट करत नाही. प्रत्येक व्यक्तीचा फेस शेप आणि हेअर स्ट्रक्चरनुसार सर्व कस्टमायझेशन केलं जातं. शेवटी जेव्हा त्या बाळाचा फायनल लुक तयार झाला ना, तेव्हा त्याची मम्मी खूप खुश झाली आणि त्यांनाही तो लुक फार आवडला. अशीच रिअल क्लायंटवरची प्रॅक्टिकल ट्रेनिंग आमच्या अकॅडमीमध्ये रोज चालू असते, कारण आमचा विश्वास आहे की फक्त शिकवायचं नाही तर कॉन्फिडन्सने काम करता आलं पाहिजे माझ्या प्रत्येक स्टुडंटला. आणि नगरकर, तुम्हाला हेअर कट, हेअर कलर आणि सलॉन स्किल प्रोफेशनल पद्धतीने शिकायचं असेल तर आजच आपल्या माहेर इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या. बाय.